बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। काल संजय राऊत साहेबांचं एक ट्विट माझ्या पाहण्यामध्ये आलं। त्यामध्ये जस्टिस सूर्यकांत यांचा सत्कार करतानाचा, यांचं स्वागत करतानाचा मुंबई विमानतळावरचा एक फोटो त्यांनी ट्विट केला आणि त्यावर त्यांनी लिहिलं, यामुळेच 3 वर्ष तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। आपल्यापैकी अनेक जणांनी असं मत व्यक्त केलं असं असू शकतं आणि मी त्यांच्या ट्विटच्या खालच्या काही कमेंट्सही वाचल्या। बऱ्याच जणांनी आपलं ज्ञान हेपाळलं आहे तिथे। बरेच जण म्हणतात की हा प्रोटोकॉलचा भाग आहे। सरकारतर्फे ज्यावेळेस सीजेआय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायाधीश ज्यावेळेस एखाद्या राज्यात जातात, त्या राज्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला जातो, त्यांचं स्वागत केलं जातं। होय, अगदी योग्य आहे। विषय हा नाहीये की त्यांचा सत्कार का झाला, विषय हा नाहीये की त्यांना पुष्पगुच्छ का देण्यात आला, विषय हा अजिबात नाही। आदरातिथ्य करण्यामध्ये महाराष्ट्राचा हात कुणी पकडू शकत नाही आणि तेही चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा। नक्कीच होणार, महाराष्ट्रात नक्कीच त्यांचा आदरातिथ्य होणार, पण ज्या वेळेस हे आदरातिथ्य ज्याच्या हातून केलं जातंय त्या व्यक्तीची स्वतःची केस, शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या संदर्भाची केस माननीय सुप्रीम कोर्टाच्या पुढे सुनावणीसाठी आहे। सुप्रीम कोर्टाच्या पुढे म्हणण्यापेक्षा आता जस्टिस सीजेआय चंद्रचूड यांच्या समोरच ती केस सुनावणीला आहे। अशा वेळेत हे आदरातिथ्य ज्याच्या हातून होतंय ते कितपत योग्य आहे, आता याला कायद्याच्या भाषा काय सांगतात माहित नाही, पण एक नैतिकता म्हणून तरी कमीत कमी अशा गोष्टी घडू नयेत। कारण बघा ना, मला अजूनही तो किस्सा आठवतो ज्यावेळेस जस्टिस भूषण गवई यांनी महाडच्या, मला वाटतं न्यायालयाच्या त्या भूमिपूजनाच्या वेळेस असेल, कदाचित उद्घाटन नव्हतं, भूमिपूजन होतं। त्या भूमिपूजनाच्या वेळेस ज्या वेळेस त्यांनी भरत गोगावले यांचे काही मजेशीर किस्से हसत हसत सांगितले। भरत गोगावले कसे गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये सगळ्यात प्रथम होते हे त्यांनी विनोदाचा भाग म्हणून सांगायचा प्रयत्न केला। महाराष्ट्रातल्या लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांच्या अपेक्षांचा चुराडा झाला होता की ज्यांच्या पुढे म्हणजे भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे ती केस सुनावणीला आहे, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची असेल, 16 आमदारांच्या अपात्रतेची असेल, मग अशा वेळेस जस्टिस, तेही चीफ जस्टिस यांच्या तोंडी हे असे विनोद शोभतात का? जरा एकदा हा व्हिडिओ पहा। एकनाथ शिंदेंच्या बंडावर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवईंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये गोगावले पुढे असल्याचंही गवईंनी यावेळी म्हटलं। पुढे काय डोंगर काय झाडी म्हणत कार्यक्रमामध्ये एकच हशा पिकवला। महाडच्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गवईंनी तुफान फटकेबाजी केली। भरत शेठ आणि अदितीताई यांच्या योगदानाबद्दल सर्वांनीच संजय भिसे साहेबांनी उल्लेख केला। ते मला एक एक फोन करायचे की कर्णिक साहेबांना बोलायला चालेल का? म्हटलं तुम्ही कोणाला बोला? नंतर म्हणजे अदितीताईंना बोलायला तर चालेल का? त्यांच्यामुळे जमीन मिळाली। म्हटलं बोलवा। तर म्हणे भरत शेठला बोलायला चालेल का? म्हटलं कोणालाही बोलवा तुम्ही। मग शेवटचा फोन आला की शिंदे साहेबांना। तर म्हटलं शिंदे साहेब तर पाहिजेतच। आणि ते गोगावले साहेबांचं बिलकुल तुफानी भाषण ऐकलं। मला एकनाथजी सांगत होते मगाशी की गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये सगळ्यात समोर ते होते म्हणे। पुढे बोलत नाही कारण की काय ते डोंगर, काय त्या झाडी आणि काय ते हॉटेल। जस्टिस भूषण गवई यांच्याकडनं शिवसेनेच्या केसवर काहीही सुनावणी होणार नाही हे आपण त्याच दिवशी ओळखून चुकलो होतो ज्या दिवशी त्यांचा हा व्हिडिओ आपण पाहिला। भरत गोगावलेंचा उल्लेख भरत शेठ गोगावले, एकनाथ शिंदेंचा उल्लेख एकनाथ शिंदे साहेब वगैरे अशा उल्लेखानंतर आपण यांच्याकडनं, आणि विशेषतः म्हणजे चला एखाद्याचा आदरातिथ्याने उल्लेख करणं हे आपण समजू शकतो, चला मंत्री आहेत, आमदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आपण समजू शकतो, पण जी प्रकरणं त्यांच्याच कोर्टासमोर सुनावणीला आहेत ती गुवाहाटीची प्रकरणं, त्याचा उल्लेख विनोदामध्ये करणं
हे कितपत योग्य होतं? काही प्रोटोकॉल असायला हवे होते, मग त्या सर्वच पदांवरच्या व्यक्तींना हे प्रोटोकॉल असणं हे बंधनकारक असायला हवं. तीच व्यक्ती, त्याच व्यक्ती ज्यांची केसेस, ज्यांची प्रकरणं ह्यांच्या समोर सुनावणीला आहेत, ते मानाने त्यांच्याच रांगेत बसलेले असतात आणि आपण मात्र हतबलपणे पाहत असतो. ही कोर्ट, ह्या कोर्टाच्या इमारती, कोर्टामध्ये चालणारी कामकाज, हे जस्टिस म्हणजे सगळ्या वकिलांच्या फौजा, हे सगळं कशासाठी आहे? हा सगळा तामझाम हा कशासाठी आपल्याला आहे? भारतीय संविधानाने सांगितलंय या देशातल्या नागरिकांच्या बाबतीत न्याय घडला पाहिजे त्यासाठी. पण तो न्याय खऱ्या अर्थाने घडतोय का, हा कधी आपण आपल्या स्वतःला प्रश्न कराल का? तर अगदी नाही. मग एवढं सगळं घडत असताना सुद्धा आपण आता अगदीच आत्ताचे निवडणुकांचे निकाल पाहिले, थोडासा माझा विषय पुन्हा मूळ जागी जातोय, पण तरी सुद्धा या निकालांमध्ये ह्या सर्वांना मतदान करणारी ती माणसं नेमकी कोण आहेत, त्या माणसांच्या डोक्यात नेमके विचार काय चालू आहेत, हा सुद्धा मनाला प्रश्न पडतो. असो, मी माझ्या मूळ मुद्द्यापासून हटणार नाही, माझ्या मूळ मुद्द्यावर पुन्हा येतो. याच जस्टिस सूर्यकांत यांनी ज्यावेळेस, ते जस्टिसही नव्हते, CJI नव्हते, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश नव्हते, त्यावेळेस 14 नोव्हेंबर रोजी मला वाटतं 22 आणि 21 या सलग 2 तारखा दिल्या होत्या आणि या तारखांमध्ये कुठलीही इतर तारीख येणार नाही याची नोंद घ्यावी, अशा प्रकारच्या टिप्पण्या केल्या होत्या. आपल्याला ह्या केसचा निपटारा लावायचा आहे, अतिशय महत्वाची केस आहे, आमच्याही आशा पल्लवित झाल्या. पण तुम्ही पाहिलात, आपणच दिलेल्या तारखेला काठ मारली गेली आणि आता ही तारीख 18 फेब्रुवारी रोजी पुढे ढकलण्यात आली. खरं तर नवल याच्यात अजिबात नाही, कारण जर खरंच ती तारखेच्या दिवशी झाली असती, सुनावणी तारखेच्या दिवशी झाली असती, तर मात्र नवल वाटलं असतं, अरे हे कसं काय घडू शकतं बुवा. पण पुढच्या वेळेस तारीख गेल्यानंतर अगदी नैसर्गिक न्यायाप्रमाणे योग्य तारीख दिलेली आहे. आता ही 18 फेब्रुवारी, पण नेमकी कुठल्या वर्षाची, हा सुद्धा एक प्रश्न आहे. या वर्षाची, पुढच्या वर्षाची किंवा त्याच्या पुढच्या वर्षाची? अजिबात कुणाचा अपमान करण्याची इथे माझी मानसिकता नाही किंवा माझी तशी मनीषा नाही. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस, आता मला ते गाणं आठवतं, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी. गाणं म्हणण्यापेक्षा हे भजन आहे मला वाटतं. मी माझ्या लहानपणी ऐकायचो, आता ही भजनं वगैरे सगळं ऐकणं सोडून दिलं, कारण आता वास्तव काय आहे ना, तेच थेट डोळ्यासमोर दिसतं. या भजनांचा काही उपयोग होत नाही मग अशा वेळेस. पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. आता खरं तर ही पुढच्या तारखा का दिल्यात माहितीये तुम्हाला? अरवली पर्वत, मला वाटतं दिल्ली प्रदूषण, SIR ची प्रकरणं, कुत्र्या मांजरांची प्रकरणं, ही प्रकरणं कुठेही महत्वाची नाहीत असं माझं म्हणणंच नाही, ही अतिशय महत्वाची आहे. पण या सगळ्यांच्या पेक्षाही जास्त महत्वाचं प्रकरण आहे या देशाची लोकशाही वाचवणारं, या देशाच्या लोकशाहीचा निर्णय घेणारं प्रकरण आहे शिवसेनेच्या या केसचा निकाल. कारण आज शिवसेनेच्या बाबतीत जे घडेल त्याचे रेफरन्स इतर सर्व केसेसला देण्यात येतील, हे मी वारंवार सांगतोय. पण त्याचा मात्र आता अलीकडे आलेल्या ह्या अरवली पर्वताचं प्रकरण, अगदी 1-1.5 महिन्यांपूर्वीच, त्याच्यावर सुद्धा निर्णय घेतले जात आहेत. पण शिवसेनेच्या प्रकरणावर मात्र 3 वर्ष तारीख पे तारीख, लेकिन अभी तक इंसाफ नहीं मिला जज साहब. मग त्यामुळे संजय राऊत साहेबांचं ते स्टेटमेंट, त्यात चुकीचं ते काय? आपण पुन्हा त्या प्रोटोकॉलच्या विषयात जाऊ. मग प्रोटोकॉल ह्या सगळ्या बाबतीत सुद्धा वापरले गेले पाहिजेत. भरत गोगावलेंच्या त्या प्रकरणामध्ये BR गवईंनी आपले खरंच प्रोटोकॉल पाळले असतील का, हा प्रश्नचिन्ह आहे. तुमचं मत काय सांगतं मला सांगा. अगदी जस्टिस चंद्रचूड ज्यावेळेस रिटायर होत होते, त्यांनी आपल्या रिटायरमेंटच्या भाषणामध्ये लोकांना, ट्रोल करणाऱ्यांना, त्यांना म्हणजे त्यांचं अनएम्प्लॉयमेंट आता वाढेल, जर मी सोमवारपासून निवृत्त होईल त्यांचं काय होणार, ही माणसं आता अनएम्प्लॉयड राहतील. खरं तर आपल्या ट्रोलर्सला अशा प्रकारे उत्तर देणं हे एखाद्या CJIला, म्हणजे इतर सर्वसामान्यांना आम्ही समजू शकतो, पण CJI पदावर राहिलेल्या व्यक्तीला असं उत्तर देणं हे माझ्या मनाला तरी पटलं नाही. कारण हे ट्रोलर्स ट्रोल का करतायत? प्रत्येक एक व्यक्ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. हा आपल्या न्यायाचा निर्णय आहे. आपल्या न्यायाच्या बुकांमध्ये हे सांगितलं तर एक व्यक्ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. लाख लोक चुकीचं करत असतील म्हणून ते लाख काम बरोबर नाही, आणि एक व्यक्ती अगदी ह्या दिशेने असेल तरी तो एक व्यक्ती चुकीचा ठरत नाही. हे ट्रोल का करतायत याचा कधी विचार केला का? आपल्या घरी नरेंद्र मोदी येतात, देशाचे पंतप्रधान येतात. विषय हा नाही, धार्मिक बाब प्रत्येकाची आपापली असू शकते, पण
आपण कुठल्या पदावर असताना कुठल्या व्यक्ती आपल्याकडे येत आहेत, मग आपल्या ह्या सगळ्या व्यवस्थेवर नेमका कुणाचा पगडा आहे, लोकांच्या मनात जर हे प्रश्न उद्भवू लागले तर काय करायचं? कारण शेवटी तुम्हाला आठवायला हवं, देशाचं ज्यावेळेस संविधान लिहिलं गेलं होतं त्यावेळेस बाबासाहेबांनी अतिशय योग्य शब्दात सांगितलं, हे संविधान अगदी परिपूर्ण आहे, पण याचं यश हे फक्त ते वापरलं कुणाकडून जातोय, कुठल्या हातांमध्ये ते आहे, ते हात खरंच स्वच्छ आहेत का यावर याचं यश अवलंबून असतं. असो, जस्टिस चंद्रचूड आपल्या ट्रोलर्सला काय म्हणाले ते जरा एकदा ऐका. I'm sure all of you are aware of the amount that I have received my share of trolling. I'm probably one of the most trolled individuals and judges across the system. I will only say with a shairi, and the shairi is, मुखालिफ्त से मेरी शख्सियत संवरती है, मुखालिफ्त से मेरी शख्सियत संवरती है, मैं दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूं. But on a lighter vein, I'm just wondering what will happen from Monday, because all those who trolled me will be rendered unemployed. डी.वाय. चंद्रचूड साहेब एखाद्या स्टँडअप कॉमेडियन सारखे विनोद करत होते, शायरी करत होते. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश राहिलेत ते. अशा पदांवरच्या व्यक्ती ज्या वेळेस विनोद करतात त्यावेळेस खरं तर मनाला वेदना होतात. न्याय व्यवस्था हा विनोदाचा भाग होऊ शकत नाही, लक्षात घ्या. खरं तर ज्यावेळेस आमच्या पुढच्या पिढ्या तुमच्या पुढच्या पिढ्यांना प्रश्न विचारतील, तुमच्या घरातल्या व्यक्ती या सर्वोच्च पदांवर राहिलेल्या आहेत, ज्यावेळेस या देशाची न्याय व्यवस्था संपत होती, ज्यावेळेस या देशाची लोकशाही संपत होती, त्यावेळेस तुमच्या घरातल्या या सर्वोच्च व्यक्ती तिथे बसून काय करत होत्या, त्यावेळेस तुमच्या त्या पुढच्या पिढ्यांनी हे उत्तर देऊ नये कमीत कमी की आमच्या घरातल्या व्यक्ती शेरो शायऱ्या किंवा स्टँडअप कॉमेडी करत होत्या. हा विनोदाचा भाग नाहीये. खरं तर एकनाथ शिंदेविषयी, त्यांच्या गटाविषयी आम्हाला काहीच म्हणायचं नाही, कारण आता सर्वोच्च ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांनीच जर असं बोट ठेवलं असेल तर आम्ही काय करणार तिथे? बरं, ज्या निवडणुकांच्या प्रक्रियेतून आम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय, तिथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या संस्था तिथे काय करतायत हा उभा देश पाहतोय. आज तुम्ही विचार करा, सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजे मला वाटतं दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरात करोडोंची कॅश सापडते. ते आगीचं जळीत प्रकरण तुम्ही पाहिलात, कॅश जळाली, त्यानंतर ते सारं प्रकरण उघडकीस आलं. काय बातम्या झाल्या होत्या एकदा पहा. तो फायर ब्रिगेड आग बुझाने जब पहुंची तो घर के भीतर की ये तस्वीरें हैं, जहां जस्टिस वर्मा के घर से कथित तौर पर ये नोट बरामद हुए हैं. फायर ब्रिगेड आग बुझा रही थी और घर के भीतर ये जो नोट आपको दिख रहे हैं, जब घर में जस्टिस वर्मा की आग लगी तो ये नोट भी उसी के साथ जल गए. घर के भीतर जले हुए नोटों का ये वीडियो सामने आया है. दिल्ली उच्च न्यायालयाचे हे सर्वोच्च न्यायाधीश शर्मा नावाचे ज्यावेळेस यांच्यावर हे प्रकरण शेकलं, करोडोंची कॅश जळते, ही करोडोंची कॅश येते कुठून? एखाद्या न्यायाधीशाच्या घरामध्ये, हा प्रश्न विचारू नये. आणि ज्यावेळेस ही प्रकरणं त्यांच्यावर आणि परिवाराने ती सरकारवर ज्यावेळेस शेकू लागली त्यावेळेस मात्र कशा प्रकारे अगदी फायर ब्रिगेडने सुद्धा आपले अहवाल बदलले, त्याही बातम्या आल्या, त्याही जरा एकदा पहा. और दिल्ली हाई कोर्ट के जज यशवंत वर्मा के घर पर आग और कैश मिलने के मामले में नया मोड़ आ गया है. दिल्ली फायर सर्विस के चीफ अतुल गर्ग ने कहा है कि जस्टिस के घर पर फायर ब्रिगेड के कर्मचारियों को कोई भी कैश नहीं मिला है. फायर सर्विस के चीफ ने पीटीआई से कहा है कि आग बुझाने के बाद उन्होंने पुलिस को सूचना दी और फायर ब्रिगेड की टीम को वहां पर कोई नकदी नहीं मिली है. और इससे पहले एक अखबार में छपी है खबर के बाद हड़कंप मच गया था और इस मामले पर दिल्ली हाई कोर्ट के चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को रिपोर्ट सौंपने वाले हैं, जिसके बाद कोई फैसला लिया जा सकता है. लेकिन उससे पहले ही दिल्ली फायर सर्विस के चीफ के बयान ने पूरे मामले को अलग मोड़ दे दिया है. सुप्रीम कोर्ट में दिल्ली हाई कोर्ट के चीफ जस्टिस की रिपोर्ट जाने से पहले ही दिल्ली फायर सर्विस के चीफ ने जस्टिस वर्मा को क्लीन चिट दे दी है. समाचार एजेंसी पीटीआई को दिए एक बयान में फायर सर्विस के चीफ ने पूरा मामला पलट दिया है. न्याय व्यवस्थेची ही अशी अवस्था, मग काय म्हणायचं? मग संजय राऊत साहेबांचं नेमकं काय चुकलं?
काय त्यांनी चुकीचं लिहिलं, यामुळेच तारीख पे तारीख. अगदी आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे न्यायाधीशांचा आजचा सत्कार समारंभ मुंबईमध्ये जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर बसून एकनाथ शिंदेंनी त्यांना सूर्यासारखे तेजोमय वगैरे वगैरे उपमा दिल्या. हे सगळं पाहत असताना महाराष्ट्रातला करोडो मराठी जन, शिवसेना प्रेमी हा हळहळला असेल. ज्यांच्या समोर ज्यांची सुनावणी ते आज अशी तारीफ करतायत, खरंच या केसेसच्या सुनावण्या होतील का? काय म्हणाले एकनाथ शिंदे पहा. सूर्यकांत जी, आप नाम की तरह स्वयं प्रकाशित और ऊर्जावान है. आप सामाजिक न्याय के प्रबल समर्थक है. आपका कार्य सूरज की तरह प्रकाशमान और आम आदमी को शक्ति प्रदान करने वाला है. सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पवित्र भूमीमध्ये आपण आलेला आहात. तुमचं मी मनापासून स्वागत करतो. मला कालच्या संजय राऊत साहेबांच्या ट्विटमध्ये काहीच चुकीचं दिसत नाही. अगदी योग्य म्हणाले ते, कुठेही अपमान नाही. पण ज्या सर्वांसाठी या न्यायव्यवस्थांचा उगम झाला, या न्यायव्यवस्था स्थापन केल्या गेल्या, भारतीय संविधानाने या न्यायव्यवस्थेला जे अधिकार प्रदान केले, त्या अधिकारांचा खरंच लोकांसाठी वापर होतोय का, की फक्त आपले अधिकार राबवून घेण्यासाठी वापर होतोय? आता राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाचा विचार करा, त्यांनी आपल्या केसचा निपटारा स्वतःच लावला. आपल्यासोबतच त्यांची ही केस होती ना, पण आता काय झालंय, दोन्ही राष्ट्रवादींना आम्ही एकत्र लढताना पाहतो, एकत्रच मिळून त्यांनी आपल्या केसचा निपटारा स्वतः लावून घेतला. देशामध्ये सगळ्यात क्विक सरकारी काम कुठलं असेल जर तुम्हाला हा प्रश्न विचारला तर आपली नजर जराशी हटली तरी आपली रस्त्यावर उभी असलेली गाडी उचलून नेली जाते. अगदी देशभर कुठेही जा तुम्ही, कुठल्याही महानगरपालिका क्षेत्रात जा, ह्याच्यासारखं क्विक काम देशामध्ये कुठलंच नाही. अगदी अशा प्रकारचं न्यायव्यवस्थांची कामं होऊ लागली ना, ते टोईंग कसे करतात तुमच्या गाड्यांना, तुमची 2 चाकी असेल 4 चाकी असेल, अगदी पटकन फोटो येतो, तुम्हाला चलान येतं. अगदी अशाच प्रकारे तुमची केस दाखल झाल्यानंतर कमीत कमी 30 दिवसांच्या आत त्या केसचा निपटारा जर लागत असेल ना, लोक खुश होतील, त्यांना वाटेल कुठेतरी चाललंय. कारण न्याय होण्यापेक्षा तो न्याय होताना हे पाहायचं सुद्धा असतं. न्याय होईल तेव्हा होईल, पण कमीत कमी तो होतो याचं तरी समाधान लोकांना मिळू द्या. तेही मिळत नाही. असो, 18 फेब्रुवारीची पुढची तारीख मिळालेली आहे, पण ती कुठल्या 18 फेब्रुवारीची आहे आपल्याला माहित नाही. 2024, 25, 26, 27, 28, 29, 2000 किंवा 3000चा काळ उजळेल, माहित नाही पुढे कसं असेल. पण या सगळ्या गोष्टी ह्या तितक्याच महत्वाच्या आहेत. तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणं मला गरजेचं वाटलं, म्हणून हा आजचा खटाडो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी.